नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण युगंधरा या कादंबरीचा 22वा भाग वाचणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती करावीशी वाटते. तुम्हाला जर माझे हे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन भाग तुम्हाला ऐकायला मिळतील. आता आपण सुरुवात करू. भाग 22. मध्यंतरी एक आठवडा उलटला. आई घरातल्या घरात हिंडू फिरू लागली. अजून औषध चालूच होतं. थोडे श्रम झाले तर कणकण येत असे, पण एकंदरीत प्रकृती सुधारत होती. एक दिवस दुपारी वसंतदादा आपल्या पत्नीसह आला. नाना नुकतेच शाळेत गेले होते. युगा बाहेर झोपाळ्यावर वाचित बसली होती. तेवढ्यात रस्त्यावरचं फाटक उघडल्याचा आवाज तिच्या कानी आला. तिनं पाहिलं तो वसंतदादा आणि नयनतारा दोघं आत येत होती. त्यानं गडद निळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. टायला लावलेल्या पिण्यातला खडा उन्हात दुरूनही चमकत होता. तो सूट त्याच्या गोऱ्यापान देखण्या रूपाला मोठा शोभून दिसत होता. ती क्षणभर आपल्या भावाकडे पाहत राहिली. आपला भाऊ एवढा देखणा आहे याचा तिला अभिमान वाटला. आज तो खुशीत होता. असणारच. नयनताराच्या अंगावर पाचू रंगाची जरीच्या बुट्ट्या असलेली रेशमी साडी होती. हातात सोन्याच्या मोठ्याल्या रिंग्ज होत्या. चक्राकार आंबाडा घालून त्यावर फुलांचा गजरा गुंडाळलेला होता. ती खरोखरच फार छान दिसत होती. वसंतदादाला शोभत होती. जोडपं उठून दिसत होतं. तिच्या मनात आलं, दादा कसा का असेना, पण आपला भाऊ आहे. त्याचा संसार सुखाचा होईल ना. नयनतारा त्याला सुखी करील ना. उत्साहानं उठून हसत मुखानं ती दाराशी गेली. वसंतदादानं हसून म्हटलं, आमच्या स्वागताला उभी आहेस की काय? अर्थात स्वागतालाच उभी आहे. सुस्वागतम. थांबा जरा इथंच. ती लगबगीनं आत गेली. मूठभर तांदूळ आणि पाण्याचा तांब्या घेऊन बाहेर आली. दोघांच्यावरून तिनं तांदूळ ओवाळून टाकले. पाणी ओतलं. आत येत त्यानं विचारलं, आई बरी झाली ना? आई कॉटवर बसली होती. त्या दोघांना पाहता तिचा चेहरा आनंदानं उजळला. अंतरातून खरा उमाळा फुटला. वसंतदादानं म्हटलं, आई, आम्ही तुझा आशीर्वाद घ्यायला आलो आहोत. दोघं तिच्या पाया पडली. त्यांना आशीर्वाद देता देता तिनं पदरानं डोळे टिपले. ते दृश्य पाहून युगाच्या अंतरातही गलबललं. या मुलावरच आईचा खरा जीव आहे, तिची अंतरीची माया आहे, हे युगा नित्य अनुभवित होती आणि या क्षणी ही गोष्ट तिला प्रकर्षानं जाणवली. त्याचा आवाज ऐकून स्वयंपाकाच्या काकू दाराशी आल्या. त्यांना पाहताच वसंतदादानं बायकोला खूण केली. दोघांनी त्यांनाही नमस्कार केला. सुखानं नांदा. पण वसंतराव, अहो मला नमस्कार कशाला? वसंतदादानं हसून म्हटलं, अहो काकू, तुम्हाला करायलाच हवा तर. आमच्या आईचं नाव अन्नपूर्णा आहे, पण तुम्ही साक्षात अन्नपूर्णा. तुम्ही रुष्ट झालात तर आमच्या पोटात अन्न कसं पडणार? काकू खुश. त्यांनी म्हटलं, जेवणाचं हो काय, आता 15 मिनिटात तयार. वरण भात टाकते, पुऱ्या तळते. गोड काय करू? शिरा करू? करा, जे लवकर होईल ते करा. मग आम्ही तिघं एकदमच बसू. आईनं दोघांना आपल्या कॉटवर बसवून घेतलं. दोघं तिच्या 2 बाजूनं बसली. त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. युगा थोडा वेळ तिथं बसली, पण त्यांच्या गप्पातल्या त्रिकुटात आपण एकदम अलग पडलो आहोत असं तिला जाणवू लागलं. त्यांच्या गप्पात तिला तशी गोडीही नव्हती, ऐकण्याची उत्सुकता नव्हती. लग्नानंतर ती दोघं म्हैसूर बंगलोरला जाऊन आली त्याचं तो वर्णन करीत होता. आईसाठी त्यानं तिथून साडी आणली होती. अजून त्यानं ती आपल्या बॅगेतून बाहेर काढली नव्हती, पण बॅगेकडे अंगुली निर्देश करून भारी साडी नयनतारानं 4 दुकानं हिंडून आपल्या पसंतीनं कशी घेतली याचं तो वर्णन करीत होता. ती तिघं गप्पात रंगली तशी युगा तिथून उठली आणि वर आपल्या खोलीत येऊन कॉटवर वाचित पडली. वाचता वाचता तिचा डोळा लागला. 4 वाजता वसंतदादाच्या हाकेनं ती जागी झाली. तो जिन्याच्या तोंडाशी येऊन जोरानं म्हणत होता, युगा, आम्ही निघालो, जरा खाली ये. तिला खाली जाण्याची उत्सुकता नव्हती, तसं आता काही कामही नव्हतं, पण ती खाली गेली. नयनतारानं तिच्यापुढं आकाशी रंगाचा जरीकाठी बंगलोरी खण केला. ही पश्चात बुद्धी आहे हे न समजण्या इतकी युगा मूर्ख नव्हती. खण न घेता तिनं म्हटलं, हे काय, मला कशासाठी? नयनतारानं म्हटलं, इश्श, कशासाठी म्हणून काय विचारता? वसंतदादानं म्हटलं, अगं, आमचं लग्न तुला आवडलं नसलं तरी हा खण तुला निश्चित आवडेल. त्याच्या बोलण्याची कुणालाही चीड यावी. तिनं संथपणं म्हटलं, पण तीव्र स्वरात म्हटलं, अरे, लग्न हा ज्याच्या त्याच्या आवडीचा वैयक्तिक प्रश्न आहे.
दुसऱ्याच्या इच्छेचा संबंध त्यात येत नाही. नयनतारानं म्हटलं, जाऊ दे युगाताई, त्यांना तसं काहीतरी बोलायची सवयच आहे. घ्या ना, माझ्यासाठी घ्या. युगानं तिच्याकडे पाहिलं आणि क्षणभर ती पाहतच राहिली. नयनताराच्या गळ्यात आईचा 5 पदरी चंद्रहार झळकत होता. पण आता देण्याची खरोखरच काही जरुरी नाही. आम्ही तसं कुणाला काही दिलं नाही. मग मला देण्याचा अपवाद कशाला? अगं, नवऱ्याची बहीण हा अपवादच असतो. अरे, मानला तर अपवाद, नाही तर नेहमीच वितंडवाद. त्यानं म्हटलं, युगा, सॉरी, रागावू नकोस. नयनतारानं म्हटलं, रागावण्यासारखं तुम्ही बोलता. युगाताई, त्यांच्या वतीनं मी माफी मागते. युगा काही बोलली नाही. आईनं म्हटलं, अगं, कसली माफी मागतेस? या बहीण भावांचा नेहमीच वाद असतो. कधी या दोघांचं पटत नाही. ठेवतो खण इथं. नयनतारानं खण आईच्या कॉटवर ठेवला आणि युगाला म्हटलं, युगाताई, मुंबईला जाताना मध्ये पुणं लागतं हे विसरू नका. आम्ही पुण्याला बिऱ्हाड करणार आहोत. तुमच्या दादाशी तुमचा वाद असला तरी मी काही तुमच्याशी वाद घालणार नाही. घर समजून हक्कानं या. येईन की. दोघंही दाराबाहेर पडली. युगा वर गेली. ती अस्वस्थ झाली होती. वसंतदादानं टोमणा मारला म्हणून नव्हे, तो त्याचा स्वभावच होता. पण नयनताराच्या गळ्यातल्या मंगळसूत्रालाही झाकून टाकणारा 5 पदरी चंद्रहार तिच्या नजरेसमोर दिसत होता. आईनं एकाएकी मागचा पुढचा विचार न करता तो चंद्रहार तिला दिला कसा? ती सून झाली म्हणून? हो, मुलानं तिच्याशी लग्न केलं तेव्हा ती सून झाली हे निर्विवाद. हा एक दागिनाच काय, आईचे सगळे दागिने, इथल्या सगळ्या वस्तू नव्हे, ही वास्तू तिचीच आहे. सासूचा संसार सुनेचाच. पण आताच एवढा भारी दागिना देऊन टाकण्याऐवजी सुनेविषयी माया उत्पन्न झाली केव्हा? विश्वास आला कसा? अन माया ओसंडून जाण्या एवढा सहवास तरी हवा ना? एकदा थोडा वेळ येऊन गेली तेवढ्या अवकाशात मायेचा परिजात बहरून गेला. अन तिच्यावर विश्वास टाकायला तिची अजून पारख तरी झाली का? तिनं दादाबरोबर लग्न केलं. दोघांचं प्रेमलग्न झालं. कदाचित दोघांची मनं एक झाली असतील. हा माझा कायदेशीर नवरा आहे अशी तिनं शपथ घेतली असेल. पण त्या पुस्तकी शपथेची जबाबदारी तिच्या अंतर्मनापर्यंत पोचली असेल का? त्या शपथेचा व्यापक अर्थ तिला समजला असेल का? त्या करारच की कायदेशीर बाजू तिच्या लक्षात आली असेल, पण त्यामागची भावना, निष्ठा तिच्या मनी उत्पन्न झाली असेल का? लग्नानंतर सासर, मग ते कसंही असलं तरी आपलं कायमचं घर आहे ही जाणीव तिला आली असेल का? लग्न म्हणजे ती काय समजत असेल? लग्न. युगा. नानांच्या हाकेतून ती विचारतंद्रीतून भानावर आली. आले नाना. नाना शाळेतून आले होते. ती तशीच खाली गेली. तिनं त्यांच्या चहा फराळाची तयारी केली. त्यांचं खाणंपिणं आटोपलं तसं आईचं औषध आणण्याची बाटली तिनं पिशवीत टाकली आणि म्हटलं, नाना, मी बाजारात चालले. उद्याची भाजी आणते. तिथूनच पुढं डॉक्टर काकांकडे जाऊन औषध आणीन. समोर फाटकातून पोस्टमास्तर येताना दिसले. तिनं हसून म्हटलं, नाना, तुमच्या ज्ञानेश्वरीची शंकर काकांना विशेष गोडी लागलेली दिसते. बघा ना, सगळ्यांच्या आधी हजर झाले. अलीकडे शंकरराव, रामभाऊ, जोशी काका संध्याकाळी घरी येत. नाना त्यांना ज्ञानेश्वरी वाचून दाखवीत. 1 तास हा कार्यक्रम चाले. नानांचा व त्यांच्या स्नेहमंडळींचा वेळ चांगला जाई. नाना ज्ञानेश्वरीवर निरूपण करीत. त्यांच्या स्नेहमंडळींना ते ऐकण्याची चांगलीच गोडी लागली होती. त्यानंतर मग सगळे बाहेर पडत. नाना लायब्ररीत एक फेरी मारून येत. शंकर काकांना घेऊन नाना वर गेले. युगा घराबाहेर पडली. ती रस्त्यानं चालली होती, पण तिच्या मनाची अस्वस्थता कमी झाली नव्हती. आपली आई तशी अव्यवहारी नाही. व्यवहाराच्या बाबतीत पैन पैचा हिशेब करते. तिचा स्वभाव तसा उदारही नाही. चटकन कुणाला काही देण्याच्या बाबतीत नाना मागचा पुढचा विचार कधी करणार नाहीत. कुणी गरजूनं गयावया केली तर अंगावरचा कोट सुद्धा काढून देतील नव्हे, दिलेला आहेच ना. पण आई पर्सातलं अळू सुद्धा चटकन कुणाला घेऊन जाना म्हणायची नाही. मग तिनं एवढा मोठा चंद्रहार मागचा पुढचा विचार न करता दिला कसा? तिच्या माहेरचा होता म्हणून? ती विचारतंद्रीत चालली होती तेवढ्यात तिच्या खांद्याला धरून तिला कुणीसं थांबवलं. तिनं एकदम वर पाहिलं. युगा, अगं, स्वप्नात चालल्यासारखी रस्त्यानं निघालीस. नमस्ते बाई, माझं लक्षच नव्हतं. अगं, म्हणून तर म्हणते की स्वप्नात चालल्यासारखी निघालीस. मालतीबाई तिच्या जुन्या शिक्षिका, मुख्याध्यापिका.
त्यांच्याच सरस्वती मंदिरात बालवर्गापासून इंग्रजी 4थी पर्यंत युगाचं शिक्षण झालं होतं. त्या एक आदर्श शिक्षिका म्हणून साऱ्या गावात ओळखल्या जात होत्या. सुरुवातीला मालतीबाईंनी सरस्वती बालमंदिर काढलं आणि छोट्या रोपट्याचा हलके हलके डेरेदार वृक्ष व्हावा तशी गेल्या 20 वर्षात त्यांच्या छोट्या शिक्षण संस्थेचा विस्तार होऊन बालमंदिराचं आता भव्य सरस्वती मंदिरात रूपांतर झालं होतं. हळूहळू एक एक इयत्ता वाढवीत 2 वर्षांपूर्वी त्यांनी मॅट्रिकचा वर्गही काढला होता. गावात त्यांचं सरस्वती मंदिर ही आदर्श कन्याशाळा मानली जात होती. कडक शिस्त, मुलींना उचित असं वळण आणि शिक्षणातली प्रगती याबद्दल सरस्वती मंदिराची विशेष ख्याती होती. मालतीबाईंच्या वयाला 50 वर्ष उलटून गेली होती, तरी त्यांचा उत्साह दांडगा होता. त्यांची परिश्रम करण्याची ताकद अजब होती. नेहमी त्यांचा वेश पांढरा शुभ्र असे. आता वयोमानाच्या आधीचे त्यांचे केसही पांढरे झाले होते. मध्यम उंची, केश प्रकृती, चपळ गती आणि प्रसन्नमुखी अशा मालतीबाई गावात सगळ्यांच्या चिरपरिचयाच्या झाल्या होत्या. त्यांना तसा लोकाश्रयही चांगला लाभला होता. युगाला आपल्या या जुन्या हेडबाईंविषयी फार आदर होता. युगानं म्हटलं, खूप दिवसांनी भेट झाली बाई. हो ना, तुझं कसं चाललंय? ठीक. अगं, तू उच्च शिक्षणासाठी मुंबईला जाणार असं ऐकलं. मला वाटलं एव्हाना गेली असशील. कॉलेजेस केव्हाच सुरू झाली ना? हो ना, मी जाणार होतेच, म्हणजे जाणार आहेच. पण मध्यंतरी माझी आई आजारी पडली. टायफॉइड झाला होता तिला. असं, आता बरं आहे ना? हो, नुकताच ताप उतरलाय, पण खूप अशक्त झाली. आधीच ती दमेकरी आहे, तुम्हाला माहीत आहेच. हो ना, दमेकरी आणि मुळातही त्या नाजूक प्रकृतीच्या आहेत. लग्न होऊन इथं आल्यापासून मी पाहते आहे त्यांना. अन आमच्या घरात माझ्याखेरीज बघायला दुसरं कुणी नाही. खरं आहे, अन नाही म्हटलं तरी मुलीलाच घरात सगळं बघावं लागतं. अभ्यास सांभाळून सगळं करावं लागतं. युगानं हसून म्हटलं, खरंच बाई, मुलांचं आपलं बरं. घरातल्या अडचणी त्यांच्या अभ्यासाच्या अगर त्यांच्या उत्कर्षाच्या आड येत नाहीत. मुलगा आणि मुलगी यात मूलतः इथंच भेद आहे. वास्तविक तसा असू नये. बाई, हे तत्व झालं, पण व्यवहारात तसं घडतं कुठं? खरं आहे. म्हणून मी विचार करते की यंदा जायला नाही मिळालं तर इथं अभ्यास करावा घरी. पुढच्या वर्षी जावं. जरूर जा. तुझ्यासारख्या हुशार मुलीनं काही निराळं कर्तृत्व करून दाखवावं. बाई, आमची शाळा काय म्हणते? छानच. ये की एकदा शाळेत. अगं, शाळेचा व्याप आता नको म्हटलं तरी वाढतो आहे. वाढणारच. आपल्या शाळेचा लौकिकच तसा आहे. तुझ्यामुळं तो लौकिक अधिक वाढला आहे. खरोखर तुझा मला अभिमान वाटतो युगा. त्याचं श्रेय तुम्हाला बाई, कारण आम्हा विद्यार्थिनींच्या बालबुद्धीचा योग्य विकास तुम्ही केलात. बोलत बोलत दोघी चालू लागल्या. युगानं विचारलं, आता घरी निघाला आहात बाई? छे ग, कदमबाईंची प्रकृती बरी नाही म्हणून चिठ्ठी आली, म्हणून म्हटलं त्यांच्या समाचाराला जाऊन यावं. मालतीबाईंचा हा स्वभावच. कुणा शिक्षिकेला बरं नाही अशी चिठ्ठी आली, अगर एखादी विद्यार्थिनी आजारी पडली असं कळलं की शाळा सुटल्याबरोबर त्या तिच्या समाचाराला जातील, चौकशी करतील. पण एरवी मात्र तशा कधी कुणाच्या घरी चहाला गप्पा मारायला जाणार नाहीत. कुणी आग्रह केला तर हसून म्हणतील, येईन ना, जरा सवडीनं जरूर येते. पण त्यांना काही सवड सापडत नसे आणि त्या काही जात नसत. पण कुणाच्या अडीअडचणीच्या वेळी मात्र सारी कामं बाजूला सारून त्या तिथं अगत्यानं जातील आणि तत्परतेनं मदत करतील. युगानं म्हटलं, कदमबाईंना ताप येतोय वाटतं, नाहीतरी गावात तापाची साथ आहेच. मालतीबाईंनी हसून म्हटलं, अगं, हिची साथ दुसरीच आहे. बरं, गेल्या वर्षी लग्न झालं, या वर्षी मॅटर्निटी लिव्ह लागू झाली. डोहाळ्यांनी बेजार झाली. किरकोळ रजा तरी किती देणार? न देऊनही चालत नाही. अशा स्थितीत बिचारी शिकवायला तरी कशी येणार? डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितली. नवरा म्हणतो नोकरी सोडून दे. तिची आई तिला माहेरी घेऊन जायला आली. कितवा महिना आहे? 4था. म्हणजे आता 7-8 महिने तरी रजेवर राहणार. तिच्या जागी दुसरी कुणी टेम्पररी नेमायला हवी, नाहीतर मुलींच्या अभ्यासावर परिणाम होतो. हो ना, पण टेम्पररी टीचर तुम्हाला सहज मिळू शकेल? मिळू शकेल, पण आपल्या शाळेच्या तत्वप्रणालीत बसू शकेल अशी एखादी. युगानं हसून मध्येच म्हटलं, तुमच्या शाळेच्या म्हणजे खुद्द तुमच्याच तत्वप्रणालीत. मालतीबाई हसल्या. तसं का म्हणेनास? घरी मुलांपुढं आई वडिलांचा आदर्श, तसा शाळेत त्यांच्यापुढं शिक्षक शिक्षिकांचा आदर्श असतो.
खरं आहे. ती क्षणभर स्तब्ध राहिली. दोघी निमूटपणे चालत होत्या. थोड्या वेळानं युगानं म्हटलं, बाई, मी टेम्पररी तुमच्याकडे आले तर तुम्ही मला घ्याल? मालतीबाई चालता चालता एकदम थबकल्या आणि आश्चर्यानं तिच्याकडे पाहत राहिल्या. युगा, ग चेष्टेने म्हणतेस की खरं? खरंच म्हणते बाई, नाहीतरी यंदा आता माझं जाणं जमत नाही. घरी बसून अभ्यास तरी किती वेळ करणार मी? त्यापेक्षा टेम्पररी नोकरी धरली तर वेळही जाईल. वाह, मग छानच. तू येतेस असं कळलं तर मुली आनंदाने नाचायला लागतील. मग केव्हापासून येतेस? तुम्ही म्हणाल तेव्हापासून. केव्हा येऊ सांगा? परवा सोमवारपासून जमेल? हो, अगदी सहज. मग त्यांच्या रस्त्याचं वळण आलं तसं त्या तिला आग्रह करून आपल्या रस्त्याला वळल्या. युगा पुढं डॉक्टरांच्या दवाखान्याकडे गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर आईची प्रकृती तपासायला आले तेव्हा नानाने विचारलं, डॉक्टर, आता युगाला मुंबईला जायला हरकत नाही ना? जाऊ दे ना, आता वहिनींची तब्येत नॉर्मल झाली. अशक्तपणा आहे तो काही एकदम जाणार नाही. हळूहळू जाईल. युगाला जायला आता मुळीच हरकत नाही. मग केव्हा जाणार युगा तू? तिनं काही उत्तर देण्यापूर्वीच नानांनी म्हटलं, उद्या अरुणला तार करतो आणि परवा हिला एसटीत बसवून देतो. इतके दिवस फुकट गेले, आता लवकर गेलेली बरी. युगानं हसून म्हटलं, डॉक्टर काका, आमचे नाना एकदम सुधारक झाले हं. सुधारक कसे ग? आतापर्यंत कुणाला तरी सोबत दिल्याशिवाय मला एसटीला पाठवायला तयार नव्हते, पण आता एकदम तयार झाले. नानांनी म्हटलं, आता सोबत बघत राहिलो तर हे वर्ष असंच निघून जाईल. युगानं म्हटलं, वर्ष कशानं फुकट जातंय? नाही जमलं यंदा तर घरी अभ्यास करीन, पण अरुण भाईला जागा मिळाली की जावं, म्हणजे आम्हा दोघांना सगळ्या दृष्टीनं सोयीचं होईल. आणि नाना, मुंबईला आपलं बिराड झालं की आईला तिथं नेऊन दम्यासाठी मोठ्या हॉस्पिटलमध्ये दम्याच्या स्पेशलिस्टला दाखवता येईल. तुम्ही व आई अधूनमधून तिथं येऊन राहू शकाल. माझं पुढचं शिक्षणही होईल. डॉक्टर काका, माझा हा बेत तुम्हाला कसा काय वाटतो? डॉक्टरांनी हसून म्हटलं, प्रमाणाबाहेर व्यवहारी वाटतो. पाहिलंत वहिनी, तुमची युगा किती दूरदर्शी आहे. युगानं आईकडं पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर कौतुकही नव्हतं आणि नेहमीसारख्या आठ्याही नव्हत्या. तिनं निर्विकारपणे म्हटलं, मुंबईला मला औषध पाण्याला नेण्याची काळजी राहू दे, आणि ह्यांना तिला मुंबईला पाठवायची असेल तर माझ्यामुळं तिचं शिक्षण बुडालं असं व्हायला नको. हो, माझी प्रकृती काय, आपली जन्माचीच तोळामासा. माझ्या आयुष्याची दोरी बळकट म्हणून मी वाचले बरं. डॉक्टरांना तिचा स्वभाव माहीत होता. त्याने हसून म्हटलं, हे मात्र अगदी सत्य बोललात हं वहिनी. माणसाच्या आयुष्याची दोरी बळकट नसेल तर धन्वंतरी सुद्धा काही करू शकत नाही. अरुणला जागा मिळाल्यावरच मुंबईला जावं. तोपर्यंत MA पुस्तकं मागून घरी अभ्यास करावा. त्या दरम्यान आईची प्रकृतीही चांगली सुधारेल असं युगाचं म्हणणं नानांना पटलं. तिनं पटवून दिलं. शाळेत नोकरीवर हजर होण्याच्या दिवशी तिनं आपली वेणी फणी आंघोळ सगळी कामं झपाझप उरकली आणि नानांच्या पाटपाण्याबरोबर आपलंही पाटपाणी ठेवलं. काकू, माझंही पान नानांच्या बरोबर वाढा हं. एवढी घाई आहे का की नानांच्या बरोबर शाळेला जाणार आहात? हो, शाळेला जाणार आहे. खरंच जाणार आहे, म्हणून तर सगळं लवकर आवरलं. काकूनी पानं वाढली. युगानं नानांना हाक मारली आणि ती पाटावर येऊन बसली. नानांनी जेवायला सुरुवात केली. तसं तिनं म्हटलं, नाना, मी की नाही आज मालतीबाईंच्या शाळेत जाणार आहे. हां, बरं जा. नाना जेवू लागले. तीही निमूटपणे जेवू लागली. 2-3 घास झाल्यावर तिनं म्हटलं, नाना, 4-5 दिवसांपूर्वी मालतीबाई रस्त्यात भेटल्या होत्या. त्यांच्या शाळेचा पसारा आता खूप वाढलाय म्हणत होत्या. यंदा त्यांच्या शाळेचा मॅट्रिकचा रिझल्ट फार छान लागला. बाई फार कष्टाळू आणि जिद्दीची. हो ना, त्यांची मॅट्रिकच्या वर्गाची एक शिक्षिका आजारी आहे. ती मॅटर्निटी लीव्ह घेणार आहे. त्या टीचरची प्रकृती बघायला त्या निघाल्या होत्या. बोलता बोलता त्या म्हणाल्या, टीचर नसल्यामुळं वर्गाचं फार नुकसान होतं. लगेच टेम्पररी तरी कोण मिळणार? मला म्हणाल्या की तू सध्या मोकळी आहेस ना, मग टेम्पररी आमच्याकडे येतेस का? नाना तुला परवानगी देतील का? मी म्हटलं, आमच्या नानांचा स्वभाव तुम्हाला माहीत आहे. कुणाचीही नड काढायला ते कधी नाही म्हणत नाहीत. तुमच्या बाबतीत तर कधीच नाही म्हणणार नाहीत. नाना, मी तुमच्या वतीनं मालतीबाईंना होकार देऊन टाकला. पण युगा? पण काय नाना? नाहीतरी घरी बसून दुपारचा वेळ काढायचा कसा? सबंध दिवस काही कुणी अभ्यास करत नाही. शाळेत माझा वेळही छान जाईल आणि बिचाऱ्या मालतीबाईंची अडचण दूर होईल. त्याच दिवशी तुम्हाला सांगणार होते मी,
पण विसरूनच गेले. खरं म्हणजे ती विसरून गेली नव्हती. तिच्या ते चांगलं लक्षात होतं. पण आता यापुढं काही बाबतीत तरी स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यायला शिकलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत नानांची परवानगी कशाला? शिवाय त्यांना कदाचित आपण नोकरी करणार ही गोष्ट आवडणार नाही. मग उगीच वाद चर्चा होणार. ते नको. त्यापेक्षा आयत्या वेळी सांगावं या विचारानं तिनं काही सांगितलं नव्हतं. नानांनी म्हटलं, ठीक आहे. त्यांच्या म्हणण्यात तसा फारसा उत्साह नव्हता. पण तिनं तिकडे दुर्लक्ष केलं. थोड्या वेळानं जाण्यासाठी ती तयार होऊन खाली उतरली. सरस्वती मंदिर नानांच्या शाळेच्या विरुद्ध दिशेला आणि घरापासून जरा दूर होतं. त्यामुळं तिला लवकर निघणं आवश्यक होतं. शिवाय आज शाळेचा नोकरीचा पहिला दिवस. ती खाली उतरली तेव्हा नाना नेहमीसारखे थोडी विश्रांती घेण्यासाठी झोपाळ्यावर बसले होते. ती स्वयंपाकघरात गेली. देव्हाऱ्यापुढे जाऊन तिनं देवाला नमस्कार केला. मग बाहेर येऊन नानांना वाकून नमस्कार केला. हे काय ग? नाना, परीक्षेला जाताना नेहमी तुम्हाला नमस्कार करून नाही का जात? तसाच हा. मुलांना शिकवायचं म्हणजे परीक्षाच की. तुम्हाला आपली शिकवायची सवय झाली म्हणून काही वाटत नाही. बोलता बोलता ती मागं वळून माझघरात गेली. आई कॉटवर बसली होती. आई पुढं वाकून तिनं नमस्कार केला. आई, मी शाळेत चालले बरं का, मुलींना शिकवायला. आईनं आशीर्वाद दिला की नाही कोण जाणे. कदाचित मनातल्या मनात दिला असेल. पण ती पुटपुटली, कुठंही जा. युगा बाहेर आली. नाना, येते हं म्हणत पायऱ्या उतरली. मागून आईचे शब्द तिच्या कानी पडले. लग्न नको, संसार नको, आता चालली नोकरी करायला. तिला वाटलं झटकन मागं फिरावं आणि आईला म्हणावं, हो हो, नोकरी करायला चालले. तुझा लाडका मुलगा आधीच काही देत नव्हता. आता तर त्याचं लग्न झालंय. म्हणजे देण्याच्या बाबतीत पुरा फाल्गुन मास. दुसरा मुलगा अरुण, तो मुंबईत जाऊन बसलाय. त्याचा पगार तिथं त्यालाच पुरत नाही. नाना दिवसेंदिवस थकत चाललेत. तुझ्या आजारपणामुळं खर्चाचा बोजा वाढत चाललाय. हे तुझ्या मुलांना दिसलं नाही आणि तुला कळलं नाही. तरी या मुलीला कळतंय ना. मग तिनं नोकरी करायला जाऊ नये तर काय करावं? पण यातला एकही शब्द उघड बोलणं म्हणजे त्राग्याचं पिशाच्य उठवणं होतं. ती तशीच पुढं निघून गेली. या कादंबरीमध्ये 22व्या भागानंतर एकदम 24वा भाग दिलेला आहे आणि 22वा भाग हा खूप मोठा आहे. म्हणून मी स्वतःच 22व्या भागाचे पुन्हा 2 भाग करून 22वा व 23वा असे केलेले आहेत. त्यामुळे हा 22वा भाग आज मी इथेच संपवते आणि तुमचा निरोप घेते. याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. धन्यवाद.